मांडवा येथील समुद्र किनाऱ्यावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पुण्यातील हनुमान आखाड्याच्या माऊली कोकाटे याने आव्हानाची कुस्ती जिंकली। माऊलीने दिल्लीच्या दीपक हल्ला याला चितपट केला। माऊली कोकाटे याने आव्हानाची कुस्ती जिंकून 1,41,000 रुपयांची कमाई केली। त्याला मानाची गदा देऊन गौरवण्यात आले। टाकादेवी स्पोर्ट्स क्लब मांडवा आणि मांडवा ग्रामस्थ यांच्यातर्फे दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी मांडवा समुद्र किनाऱ्यावर वाळूतील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाते। या स्पर्धेला 150 वर्षांची परंपरा आहे असे इथले ग्रामस्थ सांगतात। सोमवारी मांडवा येथे स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। रायगडसह पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांसह देशभरातील मल्ल या स्पर्धेत सहभागी झालेले होते। या स्पर्धेत कलानिकेतन कोणगाव कल्याण आखाड्याने सर्वाधिक कुस्त्या जिंकून सर्वसाधारण विजेतेपद मिळवले। जय हनुमान वाडगाव आखाडा उपविजेता ठरलाय। आमदार महेंद्र दळवी, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर, काँग्रेसचे रायगड जिल्हा ज्येष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजा साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऋषिकांत भगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत यांनी या स्पर्धेला भेटी दिल्या। नारळी पौर्णिमेच्या सणाच्या निमित्ताने गेले अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 150 वर्ष ही मांडवा ग्रामस्थांची परंपरा, या वाळूवरील कुस्तीची ही परंपरा आम्ही या ठिकाणी जोपासतोय। आणि सर म्हणायचं झालं तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने बीच रेसलिंग आता काही वर्षापूर्वी चालू केली, परंतु तसं बघायचं झालं तर जगातलं हे पहिलं बीच रेसलिंगचं मैदान असेल असं आमची म्हणजे हे अपेक्षा आहे की आमच्या या मैदानाची नोंद जागतिक रेकॉर्डमध्ये करण्यास काही हरकत नाही आहे। कारण बीच रेसलिंगची वर्ल्ड फेडरेशन स्थापन होऊन जवळजवळ 4-5 वर्ष झाले असतील। गेले 150 वर्ष आम्ही ही वाळूवरची स्पर्धा या ठिकाणी नारळी पौर्णिमेच्या सणाच्या निमित्तानं खेळवतोय।